खास होण्यापूर्वीच ग्राउंडवरच्या फळ्यावरती एक मोठं वर्तुळ काढलं. त्याच्यामध्ये वर्तुळ मध्य, जीवा, त्रिज्या या सगळ्या गोष्टी काढल्या, व्यास. आणि मग मुलांना खाली बोलवलं. आणि दुसऱ्या एका शिक्षक ऑफ तास घ्यायला कंटाळायचे. त्यांना म्हटलं तुमचे पण मुलं घेऊन खाली या, मी काय करतो ते बघा तरी. आता हेडमास्टर आणि ग्राउंडवर काय घेतात, आणि विषय गणित. अच्छा. एक मुलगा पुढे मध्ये उभा केला, तो वर्तुळ मध्य. बर. त्याच्यापासून 5 मुलं एका बाजूला उभी केली, 5 मुलं एका बाजूला केली. ही एक त्रिज्या, ही एक त्रिज्या. पण त्रिज्याच्या दुप्पट व्यास 5 10 मुलं मोजू दिली. मग काही मुलं थोडीशी जीवा म्हणून उभी केली, की जेव्हा त्रिज्यापेक्षा मोठे आणि व्यासापेक्षा कमी, ही त्याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर केली. बरोबर. बाकी मुलं म्हटली आम्हाला काय, त्यांचा सगळा फेर कडेने धरला. तो वर्तुळाचा परीघ झाला, म्हणजे वर्तुळ मध्य झाला, त्रिज्या झाली, जीवा झाली, व्यास झाला, वर्तुळ मध्य झाला. अजून काही मुलं उरली होती. सर आमचं काय, त्यांना म्हणलं आता मात्र एकूण एक मुलाला काम मिळणार आहे, आणि त्याची मी स्पर्शिका तयार केली. बर. कारण स्पर्शिका दोन्ही बाजूने अखंड असते. सगळे मुलं वर्तुळात टिकून उभी राहिली.